नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा पहिला भाग बघितलेला आहे. आता दुसऱ्या भागात आपण प्रवेश करणार आहे. तर त्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब आणि लाईक बटनावर क्लिक करायचे आहे आणि त्याच्यामुळे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण पुढचा भाग सुरू करणार आहे. गोमूत्रात काय असते? गोमूत्रामध्ये नत्र, अमोनिया, स्फुरद, पोटॅश, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, मॅंगनीज, सुवर्णक्षार, सोडियम, अन्य खनिजे, अमोनिया गॅस, मीठ, कार्बोनिक आम्ल, आरोग्यदायी आम्ल, एन्झाईम, संजीवके व जीवनसत्व ABCDE. दुभत्या गाईच्या दुधात लॅक्टोज असते. गाईच्या शेणात काय असते? गाईच्या 1 किलो शेणात नत्र 20 ग्रॅम, पालास 27 ग्रॅम, स्फुरद 9 ग्रॅम, गंधक 4 ग्रॅम, कॅल्शियम 28 ग्रॅम, मॉलिब्डेनम 3 ग्रॅम, मॅग्नेशियम 200 मिली, जस्त 200 मिलीग्रॅम, तांबे 25 ते 30 ग्रॅम, बोरॉन 30 ते 40 ग्रॅम, कोबाल्ट 3 ग्रॅम व भरपूर कोटीच्या संख्येत सर्वच अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू. त्यामुळे देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून जीवामृत बनवून दिल्यास कशाचीही अपूर्णता राहत नाही आणि केवळ एक गाय हे 30 एकर जमिनीची गरज भागवते. घन जीवामृत बऱ्याच वेळा विशेषतः कोरडवाहू शेतात पाण्याची व्यवस्था नसते. शेताच्या जवळपास दुसरी विहीर नसते. अशा स्थितीत शेतात जीवामृत बनवणे शक्य नसते आणि जीवामृत घरून शेतात वाहून येणेही शक्य होत नाही. अशा अनेक कारणाने जीवामृत वापरणे शक्य होत नाही. म्हणून गुरुजींना त्याला पर्याय म्हणून घन जीवामृत दिलेले आहे. घन जीवामृता एवढे प्रभावी आहे हे बनवण्याची प्रक्रिया. एकरी 100 किलो देशी गाईचे, बैलाचे, म्हशीचे, बकरीचे मिसळून किंवा केवळ देशी गाईचे शेण घ्यावे. जर्सी होस्टियनचे अजिबात चालणार नाही. 1 किलो गूळ बारीक करावा किंवा 1 किलो गोड फळाचा गर घ्यावा आणि 2 लिटर ऊसाचा रस घ्यावा. यापैकी कोणतेही एक त्या शेणावर विस्कटून टाकावे. त्यावर 2 किलो कडधान्याचे बेसन विस्कटून टाकावे. त्यावर बांधावरील किंवा जंगलातील मुठभर माती विस्कटून टाकावे. शेण खूपच घट असेल तर किंवा आवश्यकता असेल तर थोडेसे 5 लिटर गोमूत्र त्यात वापरता येते. हे सगळे फावड्याने चांगले आडवे उभे मिसळून सावलीत ढीग घालावा. त्यावर गोणपाट झाकून 24 तास ठेवावे. त्यावर सूर्यप्रकाश व पावसाचे पाणी पडू देऊ नये. 48 तासानंतर त्याला उन्हात चांगले वाळवावे. त्यात ढेकळे असतील तर मोगरीने बारीक करावेत व चाळणीने चाळून साठवावेत. पेरणीच्या किंवा रोप लावणीच्या वेळेस एका एकराला पेरावे. घन जीवामृताचे लाडू वरीलप्रमाणे शेण, गूळ, बेसन एकत्र मिसळून त्याचे मिश्रण तयार केल्यानंतर व चांगले मिसळून घेतल्यानंतर त्याचे लिंबाएवढे किंवा संत्र्याएवढे हाताने लाडू बनवावेत व उन्हात चांगले वाळवून साठवावेत. वर्षभर साठवता येतात. जमिनीतील पाहुण्यांना म्हणजे जीवाणूंना खाऊ घालता येते. ड्रिपर खाली एक लाडू ठेवून तो गवताने झाकावा. त्यामुळे पाणी समांतर सभोवताल पसरेल व घन जीवामृताचे सजीव औषध जमिनीत पसरून त्याचा लाभ मिळेल. नैसर्गिक प्रभावी कीटकनाशके. निमास्त्र 1 एकरासाठी रस शोषक किडी, पांढरी माशी, मावा, तुडतुडी व लहान आळ्यांसाठी 200 लिटर पाणी अधिक 200 लिटर देशी गाईचे गोमूत्र अधिक 200 किलो देशी गाईचे शेण अधिक 10 किलो कडुनिंबाचा पाला फांद्यासकट किंवा 10 किलो लिंबोळी पावडर. लिंबाचा पाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये वाटून चटणी करून घ्यावी. निमास्त्रमध्ये असे अतिरिक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे. हे मिश्रण एकत्र करा व चांगले ढवळा व 48 तासाकरता सावलीत गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून 2 वेळा ढवळा. 48 तासानंतर कपड्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा किंवा वापर करा. निमास्त्राचा उपयोग रस शोषक किडी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळ्यांसाठी होतो. निमास्त्राने मोठी आळी मरत नाही. हे निमास्त्र 6 महिने वापरता येते. ब्रह्मास्त्र. मोठ्या आळीसाठी 200 लिटर देशी गाईचे गोमूत्र अधिक 200 लिटर कडुनिंबाचा पाला फांद्यासकट चटणी व 2 किलो करंजी पाण्याची चटणी अधिक 2 किलो सीताफळाच्या पाण्याची चटणी अधिक 2 किलो एरंडीच्या पाण्याची चटणी अधिक 2 किलो धोत्र्याच्या पाण्याची चटणी. ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळे येऊ द्या.
आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या. दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा. 48 तासानंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्यापर्यंत चालेल. 1 एकरसाठी प्रमाण 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर ब्रह्मास्त्र. आग्नेयास्त्र हे बोंड अळी व घाटे अळीसाठी 20 लिटर देशी गायीचे गोमूत्र अधिक 2 लिटर कडुलिंबाचा पाला, फांद्यासकट चटणी अधिक 500 ग्रॅम तंबाखू अधिक 500 ग्रॅम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा अधिक 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी हे मिश्रण ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळी येऊ द्या. 48 तास थंड होऊ द्या आणि दिवसातून 2 वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा. हे द्रावण 6 महिन्यापर्यंत वापरता येईल. फवारणी प्रति एकरी 200 लिटर पाणी अधिक 6 ते 10 लिटर आग्नेयास्त्र. दशपर्णी अर्काचा फॉर्म्युला. याचा उपयोग अनेकांना माहीत आहे आणि अनेकांनी विचारलं की कसा बनवायचा हा अर्क, म्हणून येथे डिटेल फॉर्म्युला दिलेला आहे. काय आहे दशपर्णी? दशपर्णी हा नावाप्रमाणे 10 वनस्पतीच्या पानांचा अर्क आहे, पण सोबत गोमूत्र, मिरची, लसूण हे पण आहे. या 10 वनस्पती मिळाल्या तर उत्तम, नाहीतर मिळतील तेवढे घेऊ शकतो. वनस्पती निवडताना काही मूलभूत गोष्टी समजल्या तर तुम्ही फॉर्म्युला बदलू शकता. वनस्पती निवडताना जनावरे ज्याला तोंड लावत नाहीत, ज्याला उग्र वास किंवा चव आहे, ज्याचा रस चीक जाहला आहे, विशेषतः दुधाळ चिकाच्या वनस्पती, अशा वनस्पतींची खालीलप्रमाणे कडुनिंब, घाणेरी, टणटणी, निरगुडी, पपई, गावरान, गुळवेल, पांढरा धोत्रा, रुई, लाल कण्हेर, वन एरंड, चंद्रज्योत, करंज, सीताफळ पाला या 10 मिळत नसतील तर काजरा, रानतुळस, तंबाखू, तुंबी अशा वनस्पती पण वापरता येतील. 200 लिटर पाणी अधिक 200 लिटर देशी गायीचे गोमूत्र अधिक 200 किलो ताजे देशी गायीचे शेण अधिक 200 ग्रॅम हळद पावडर अधिक 500 ग्रॅम अद्रकाची चटणी हे मिश्रण चांगले ढवळा व गोनपाट झाका व रातभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रणाचा 10 ग्रॅम हिंग पावडर अधिक 1 किलो तंबाखू पावडर अधिक 1 किलो तिखट हिरव्या मिरचीची चटणी अधिक 500 ग्रॅम गावरान लसणाची चटणी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रातभर ठेवा. तिसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रणात 4 किलो कडुलिंबाचा पाला, फांद्यासकट चटणी अधिक 2 किलो करंजीची पाने अधिक 2 किलो सीताफळाची पाने अधिक 2 किलो धोत्र्याची पाने अधिक 2 किलो वन एरंडाची चंद्रज्योत पाने 2 किलो बेलाची पाने फुलासकट अधिक 2 किलो तुळशीचे पाने मंजरी सकट अधिक रान तुळस अधिक 2 किलो झेंडूचे पंचांग ह्यात पान, फुले, देठ व मुळ्या अधिक 2 किलो निरगुडीची पाने अधिक 2 किलो टणटणी वा घाणेरीची पाने व फांद्यासकट अधिक 2 किलो रुईची पाने अधिक 2 किलो कण्हेरीची पाने अधिक 2 किलो जास्वंदाची पाने अधिक 2 किलो कडू कारले अधिक 2 किलो गावरान पपईची पाने अधिक 2 किलो आंब्याची पाने अधिक 2 किलो गुळवेलचे तुकडे अधिक 2 किलो रुचकीची पाने अधिक 2 किलो बावचीच्या फांद्या अधिक 2 किलो लांब शेंगाच्या तरोट्याची पाने अधिक 2 किलो आघाडीची पाने अधिक 2 किलो शेवग्याची पाने अधिक 2 किलो कंबरमोडी अधिक 2 किलो डाळिंबाची पाने अधिक 2 किलो शेवग्याची पाने अधिक 2 किलो हळदाची पाने अधिक 2 किलो अद्रकाची पाने अधिक 2 किलो डाळिंबाची पाने अधिक 2 किलो हराळी. यापैकी कोणतीही 10 झाडांची पाने, परंतु पहिले 7 झाडांची पाने आवश्यक आहे. सगळी पाने मिसळा व 40 दिवसापर्यंत आंबू द्या व दिवसातून एकदा ढवळताना नाकाला कपडा बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्यापर्यंत वापरता येईल. फवारणी प्रति एकरी प्रमाण 200 लिटर पाणी अधिक 6 ते 10 लिटर दशपर्णी अर्क. प्रभावी बुरशीनाशके सर्व पीक व फळबागांसाठी 200 लिटर पाणी अधिक 20 लिटर गाळलेले जीवामृत हे प्रमाण 1 एकरसाठी आहे. 100 लिटर पाणी अधिक 5 ते 6 लिटर आंबट ताक हे बुरशीनाशक, विषाणूनाशक, संजीवक व जंतुरोधक आहे. ताकात संजीवके एन्झाईम्स असतात, त्यामुळे फळगळ थांबते. तसेच हे बुरशीनाशक म्हणून पण कार्य करते. देशी गायीचे दूध घेऊन दही बनवणे, जेवढे दही तेवढे पाणी घेऊन ताक बनवणे. 1 एकर साठी प्रमाण 200 लिटर पाणी अधिक 6 लिटर ताक फवारणे. 5 किलो रानगौरी मोगरीने बारीक करा. एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी बांधा. एक मजबूत काडी घ्या व त्या दोरीचे टोक काडीला बांधा व 200 लिटर पाण्यात बुडवून
ठेवा. 40 तासानंतर पाण्यातून गाठडी बाहेर काढा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या. फवारणीसाठी वापरा. हे प्रमाण 1 एकरसाठी आहे. एका भांड्यामध्ये 200 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकून ठेवून त्या द्रावणाला उकळा. द्रावणाला अर्धे होईपर्यंत त्याला उकळा व थंड होऊ द्या. दुसऱ्या भांड्यामध्ये 200 लिटर दूध घ्या व ते मंद आचेवर 1 उकळी येऊ द्या व त्याला थंड होऊ द्या. 200 लिटर पाणी, सुंठ अर्क, थंड दूध हे प्रमाण 1 एकरसाठी आहे. पिकांच्या वाढीसाठी, झाडांची पोषणासाठी टॉनिक. 200 लिटर पाणी व 2 लिटर नारळाचे पाणी हे प्रमाण 1 एकरसाठी आहे. किंवा सप्तधान्य कूर अर्क. एका छोट्या वाटीमध्ये 10 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी एक मोठे भांडे घ्या. त्यामध्ये 100 ग्रॅम मूग अधिक 10 ग्रॅम उडीद अधिक 10 ग्रॅम चवळी. भांडे घ्या. त्यामध्ये 100 ग्रॅम मूग, 100 ग्रॅम उडीद, 100 ग्रॅम चवळी, 100 ग्रॅम मटकी, 100 ग्रॅम देशी हरभरा अधिक 100 ग्रॅम गहू या सगळ्यांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा. तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या फडक्यात बांधा. मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजलेले पाणी फेकून देऊ नका. 1 सेंटीमीटर मोड आल्यावर सगळ्याची चटणी वाटा. 200 लिटर पाणी अधिक 10 लिटर देशी गाईचे गोमूत्र अधिक कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काढीने चांगले ढवळा व वनपट झाका. हे मिश्रण 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गाळून घ्या व फवारणी करा. हे मिश्रण चांगले ढवळा व 2 तास ठेवा. त्यानंतर गाळून घ्या व फवारणी करा. हे द्रावण 48 तासापर्यंत फवारावे. 1 एकरासाठी हे पिकासाठी, फळबागेसाठी पोषक तत्वांनी युक्त सर्वोत्तम टॉनिक आहे. टॉनिक फवारणीची वेळ दाणे दुधावर असताना, फळ किंवा शेंगा लहान असताना, पालेभाजी काढण्याच्या 5 दिवस आधी, फूल कळी अवस्थेत असताना फवारणी करणे. गार्बेज एन्झाईम किंवा फ्रूट ज्यूस. गार्बेज एन्झाईम हे संजीवक, बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून काम करते. विविध अमिनो आम्ल, पोषक द्रव्य, अन्नद्रव्ये असतात. पिकात प्रतिकार क्षमता वाढवते. 100 लिटर पाणी अधिक 10 किलो काळा गूळ अधिक 30 किलो फळे व भाजीपाला व फळे बारीक करून गुळाचे द्रावण तयार करून सर्व एका ड्रममध्ये 100 लिटर पाणी टाका. झाकण लावून सावलीत ठेवा. दर 5 दिवसांनी ढवळावे. 90 दिवसांनी हे तयार होते. त्यांच्यातला चौथा शेतात टाकावा. वगळून वापर करावा. त्यांच्यात सर्व प्रकारचे फळे, भाज्या जी उपलब्ध असतील ती वापरू शकता. लसूण, मिरच्या, कडुलिंबाच्या लिंबोळ्या, विविध वनस्पती, गव्हांकुर इत्यादीचा वापर करावा. प्रमाण: 15 लिटर पाणी अधिक 60 ते 90 मिली गार्बेज फवारणीसाठी. 5 मिली गार्बेज अधिक 200 लिटर पाणी ड्रिंचिंगसाठी. 1 लिटर पाणी अधिक 150 मिली गार्बेज बियाणे प्रक्रिया किंवा मोठाई रसम. पुढे देशी बियाणे, गावरानी बियाणे. निसर्ग दरवर्षी बदलणाऱ्या हवामानाला व बिघडणाऱ्या पर्यावरणाला जुळवून घेण्याचा, अनुकूल असा जास्त उत्पादन देणाऱ्या, कमी पावसात तग धरणाऱ्या व किडी रोगांना प्रतिकार करणाऱ्या पिकाच्या सकस जाती नैसर्गिक निवड पद्धतीने सतत विकसित करत असते. या गावरानी स्थानिक जाती पौष्टिक, सकस, मधुर व स्वादिष्ट तसेच टिकाऊ अन्नभाज्या व फळे देतात. तसेच या स्थानिक जाती केवळ वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता सर्व सजीवांना जगवण्याची क्षमता राखून असतात. त्यामुळे संकरित जातीची काहीही गरज नाही. संकरित अन्नात केवळ चोथा असतो. पौष्टिकता, चव, कस, सुगंध, स्वाद, प्रतिकारशक्ती व टिकाऊपणा नसतो. त्यामुळे हे अन्न खाऊन कुपोषण होते व शरीर अनेक रोगांचे माहेरघर बनते. संकरित जाती मानवी आरोग्यास घातक तसेच जमिनीच्या आरोग्यासही घातक आहे. शेतकऱ्यांनी परावलंबी व पंगू बनवणाऱ्या असतात. या संकरित जाती शेतकऱ्यांना गावरानी जातीपेक्षा कधीच जास्त असा शुद्ध नफा देत नाहीत. म्हणून सर्व संकरित वाहनावर संपूर्ण बहिष्कार टाकावा व पुरातन गावरानी जाती संकलित करून त्याचा वापर करावा. निंबोळे अर्क 5% तयार करण्याची पद्धत. उन्हाळ्यात गोळा करून साठवलेल्या 5 किलो निंबोळ्या फवारण्याआधी 1 दिवस कुटून बारीक करावेत. हा चुरा 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळी द्रावण पातळ कपड्यातून गाळून घ्यावे. त्यात 1 लिटर साबणाचे द्रावण मिसळावे. निंबोळीचा 5% अर्क तयार होतो. 10 लिटर अर्कामध्ये 90 लिटर पाणी टाकून फवारणीसाठी वापरावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी 1 दिवस आधी तयार केलेला अर्क वापरावा.
कडुनिंबाच्या पानापासून तयार केलेला अर्क. कडुनिंबाची 7 किलो स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करावीत. हे मिश्रण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून रातभर भिजत ठेवावे. सकाळी स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. हा संपूर्ण अर्क 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरावा. निंबोळी तेल. उन्हात चांगल्या वाळलेल्या निंबोळ्यावरील साल काढून घ्यावे. पांढरा गर उकळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला थापावा. त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर तेल दिसेल. हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून त्याचे तेल काढावे. गोळ्यातून थेंबा थेंबाने तेल पाझरते. गोळा पुन्हा पुन्हा तिंबून हाताने दाबावे. गोळ्यातील तेल पूर्णपणे काढावे. उरलेला गोळा पाण्यात टाकून उकळण्यास तेल पाण्यावर तरंगते. ते चमच्याने काढून घेता येते. अर्थात घाणीमध्ये अधिक प्रमाणात तेल मिळते. 1 किलो बियापासून साधारणतः 100 ते 150 मिली तेल मिळते. कडुलिंबाच्या तेलामध्ये अझारडिरेक्टिन 0.15%, सालानिन 0.5%, इसिटिल निंबिन 0.15%, इबॉक्झी इझॉरडिरेक्टिन हे घटक असतात. फवारणीसाठी तेल वापरताना साधारणतः 1 ते 2% तेल म्हणजेच 10 ते 20 मिली तेल प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. निममलम. बोर्डोपिस्टऐवजी 50 लिटर पाणी अधिक 50 लिटर गोमूत्र अधिक 20 किलो देशी गायीचे ताजे शेण अधिक 20 किलो कडुनिंबाच्या पानाची बारीक चटणी सर्व एका प्लास्टिकच्या टाकीमध्ये चांगली मिसळून घ्या. 48 तासासाठी सावलीत ठेवून द्या. दिवसातून 2 वेळा काठीने 1 मिनिट हलवून घ्या. आता ही पेस्ट वर्षातून 3 ते 4 वेळा झाडाच्या खोडाला लावा. मिलीबगसाठी उपाय. देशी बाबळीच्या शेंगा बियापासून कुटून पावडर करावी. 10 ग्रॅम पावडर 1 लिटर पाण्यात टाकून घोटावे. रातभर तसेच राहू द्यावे. सकाळी गाळून 200 लिटर पाण्यात हे द्रावण टाकून फवारणी करावी. कुठल्याही गोष्टीची यश हे त्याच्या बजेटवर अवलंबून असते. एकदा का बजेट बिघडले की तोटा आलाच. विदर्भासह देशातील शेतीचे बजेट काहींशी बिघडले आहे. खर्च वाढलाय पण उत्पादन घटलंय. यातच दडलंय शेतकऱ्याच्या समस्यांचे गुपित. शेतीचे बजेट झिरोवर आले तरच शेती आणि शेतकरी सुधारेल. शेतकऱ्याची परिस्थिती सुधारण्यासाठी झिरो बजेट शेतीचा पर्याय महत्त्वाचा आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून जन्मलेल्या एका मान्यवरांनी शेतीचं भविष्य करायचं ठरवले. त्यामुळे त्यांनी शेतीत पदवी घेतली. 1972 ते 1982 साली रासायनिक शेती केली. सुरुवातीला 3 वर्षे चांगले उत्पादन मिळाले, पण नंतर उत्पादनाचा आलेख खाली तर खर्चाचा वर जाऊ लागला. असे काहीतरी याचे समाधानकारक उत्तर ना कृषी संस्थाकडे होते ना कृषी तज्ज्ञांकडे होते. आपणच याचे उत्तर शोधावे असे त्या मान्यवरांना वाटू लागले आणि त्यातून झिरो बजेट शेतीचा शोध लागला. जीवामृत, बीजामृत, आच्छादन आणि वापसा हे झिरो बजेट शेतीची 4 सूत्रे आहेत. हेच आहे नैसर्गिक शेतीचे मान्यवरांचे तंत्र. शेतीवर संसाधनाचा शेतीसाठी वापर हे त्यांच्या तंत्राचा मूळ आहे. देशी गायीचे शेणखत, गोमूत्र, चुना किंवा चुनखडीचा वापर करून हे जीवामृत, बीजामृत तयार करतात. बियाण्यावर जमिनीतून येणाऱ्या कीड रोग नियंत्रणासाठी बीजामृताचा वापर केला जातो. त्यानंतर येते जीवामृत. गायीचे शेण, गोमूत्र आणि गुळाचा वापर करून जीवामृत तयार केले जाते. पिकांच्या वाढीसाठी जीवामृत महत्त्वाचे असल्याने मान्यवरांनी सांगितले आहे. मान्यवरांच्या तंत्राचे तिसरे सूत्र म्हणजे आच्छादन. आच्छादनामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो. 90% पाण्याची बचत होते. तसेच जमिनीत गांडुळांची संख्याही वाढून जमीन सुपीक होण्यास मदत होते. मान्यवरांच्या तंत्राचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वापसा, बीजामृत, जीवामृत आणि आच्छादन यांचा फायदा होण्यासाठी जमिनीत वापसा असणे गरजेचे आहे. ज्याला आज मान्यवरांचं एक तंत्र झिरो बजेट तंत्र म्हणून ओळखतो. हे तंत्र सुरुवातीला आपल्या देशात काही वर्षे वापरून पाहिले. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यावर त्याचा देशभर प्रसार सुरू झाला. झिरो बजेट शेतीचा प्रसार देशविदेशात या तंत्राचा वापर केला जातो. देशात 40 लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतात असे सांगितले जाते. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम शेतकरी तसेच कृषी शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय स्तरावरून सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले जात आहे. मात्र त्याचे चांगले परिणाम दिसायला बराच काळ जाऊ शकतो. त्यासाठी झिरो बजेट शेतीतून फायदा मिळवणारे 40 लाख शेतकरी या तंत्राचा वापर करून यश दाखवून दिले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात झिरो बजेट शेती करणारे जास्त शेतकरी आहेत.
ज्या महाराष्ट्रात ह्या झिरो बजेट शेतीचा जन्म झाला त्याच राज्यात मान्यवरांचा तंत्र काहीसे उपेक्षित राहिले याची थोडीशी खंत अनेक मान्यवरांना वाटते। अर्थात या मान्यवरांचा तोटा इथल्या छोट्या करोडो शेतकऱ्याचा तोटा झाला यात शंका नाही। उशिरा का असेना पण हे चित्र बदलण्यासाठी सरकारने अनेक मान्यवरांच्या तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे गरजेचे आहे। तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो, हा आता इथे दुसरा भाग संपणार आहे। आता पुन्हा भेटू आपण तिसऱ्या भागामध्ये। धन्यवाद।